श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. अधिक पौर्णिमा आज आहे, म्हणजे आज सुरू होत आहे आणि उद्या उदय तिथीने सुद्धा पाहिलेली आहे. त्यामुळे बऱ्याच जणांचा संभ्रम आहे की उपाय आज करायचे का उद्या. तर बघा, आपले उपाय इतके छोटे आणि साधारण असतात की तुम्ही आज आणि उद्या दोन्ही दिवस करा, समाधानच मिळेल, त्यातून काही वाईट होणार नाही. कारण आज पौर्णिमा जशी सुरू झाली आहे किंवा होत आहे तशी उद्या पौर्णिमा सकाळी सूर्योदया म्हणजे उदय तिथीनुसार सुद्धा उद्याची सुद्धा मानली जाईल. त्यामुळे ज्यांना कुणाला उपाय करायचे आज आणि उद्या दोन्ही दिवस उपाय करू शकता. त्याच पद्धतीने सत्यनारायण पूजा आजच शक्यतो करा. शक्यतो म्हणण्यापेक्षा आजच करा, कारण उद्या दुपारनंतर पौर्णिमा तिथीच संपून जात आहे. जरी उदय तिथीनुसार पौर्णिमा चालू होत असेल तरी पौर्णिमा तिथी उद्या दुपारी पूर्णपणे संपून जात आहे. त्यामुळे उद्याच्या प्रदोष काळात सत्यनारायण करण्यापेक्षा आजच सत्यनारायण करा. आणि ज्यांना अगदी उदय तिथी पाळायची त्यांना मी सांगते की असं पण अधिक महिन्यात जितके सत्यनारायण पूजा करू तेवढं आपल्याला पुण्यच लागतं. त्यामुळे आज आणि उद्या घरगुती मांडणीनं 2 दिवस सत्यनारायण केलं तरीही हरकत नाही. म्हणजे तुमच्या मनात जे प्रश्न चाललेत की आज करू का उद्या करू, आज करू का उद्या करू, दोन्ही दिवस करा, काहीच हरकत नाही. कारण यातून काय होणार आहे तर आपल्याला पुण्यप्राप्तीच होणार आहे, आपल्याकडून थोडीशी देवाची सेवाच होणार आहे. त्यामुळे दोन्ही दिवस करू शकता. दुसरं म्हणजे आज संध्याकाळी कापुरासोबत 2 वस्तू जाळायच्या आहेत. मी नेहमी तुम्हाला अगदी तळमळीनं सांगत असते की घरात जितका जमेल तितका सकाळ संध्याकाळ कापूर हा जाळा. कापूर जाळल्याने तुमच्या घरातले वास्तुदोष, निगेटिव्हिटी, करणी, बाधा, भूत, पिशाच, वाईट नजर सगळं काही जळून खाक होतं. सकाळ संध्याकाळ 2-2 कापराच्या वड्या जाळायच्या, घंटा किंवा शंख वाजवायचा आणि त्यामध्ये सतत काही ना काही घालत राहायचं. आता आज पौर्णिमा आहे, त्याला अनुसरून तुम्हाला सांगते 2 लवंगा लक्ष्मी प्राप्तीसाठी त्यामध्ये घालायच्या आहेत आणि पिवळी मोहरी थोडीशी ही निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी जाळायची आहे. सगळ्यात आधी देवासमोर कापूर तुम्ही प्रज्वलित करा. आधी तुपाचा दिवा, तेल, समई हे सगळं करून घ्या. त्यानंतर एका छोट्या पाटावर किंवा ताटलीमध्ये कापूरदाणी किंवा पंती, समई काय जे तुम्ही दिवा ज्याच्यात जाळतात ते घ्या. आधी कापूर प्रज्वलित करा. भीमसेनी कापूरच असावा. तुम्हाला पाहिजे आपल्याकडे मिळतो बघा, पाव किलो, अर्धा किलो, 1 किलो घ्या. शुद्ध भीमसेनी कापूर आपल्याकडे उपलब्ध आहे. तर कापूर घ्या, त्याच्यावर 2 अख्ख्या लवंगा ठेवा आणि ते प्रज्वलित करा.